हरिओम. सर्वांना मनपूर्वक नमस्कार. आज आपण मानसी संवाद या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. हा चॅनल मानसी प्रेरणा फाउंडेशन अंतर्गत आज आपल्यासमोर येत आहोत. तर आपण आज थोडक्यात मानसी प्रेरणा फाउंडेशन कसं सुरू झालं, त्याचं कार्य काय आहे, त्याचा विस्तार काय आहे, हे सर्व बाबी जाणून घेणार आहोत. त्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये मानसी प्रेरणा फाउंडेशनच्या संचालिका मुग्धाताई भागवत आहेत. आपण आज त्यांच्याकडनं ह्या प्रवासाची वाटचाल कशी सुरू झाली, त्याच्या पाठीमागे काय प्रेरणा होती, उद्देश काय होता, हे सर्व काही त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. हरिओम ताई. नमस्कार. तुमचं सर्वप्रथम मानसी संवादमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्याकडनं खूप जाणून घ्यायचं आहे, पण सगळ्यात पहिला प्रश्न की मानसी प्रेरणा फाउंडेशन कसं उदयास आलं किंवा त्याच्या पाठीमागे काय इच्छाशक्ती होती, उद्देश काय होता? सर्वप्रथम तर मला खूप आनंद होतो आहे की आज मानसी फाउंडेशन पुन्हा एकदा नव्या प्लॅटफॉर्म थ्रू सर्वांपर्यंत पोहोचणार आहे. मानसीचा प्रवास सांगायचा झाला किंवा अगदी आपण म्हणू की मानसीचा प्रवास कसा सुरू झाला, तर तो योगा डेच्या दिवशी जेव्हा आपण आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करतो त्याच दिवशी आपण मानसी प्रेरणा फाउंडेशनची स्थापना केली आणि तेव्हाच तो प्रोजेक्ट सुरू झाला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले कोथरूडचे आमदार माननीय चंद्रकांतदादा पाटील ह्यांच्या संकल्पनेतनं मानसीचा जन्म झाला असं मी म्हणेन. कारण त्यांच्या कल्पनेत असं होतं की एक पालक आपल्या मुलांसाठी आपल्या मुलींसाठी जे काही करेल ते त्यांना करण्याची खूप इच्छा होती. त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा हा जो उपक्रम सुरू केला तो सर्वसाधारण मुली म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं वस्ती विभागातल्या मुली की ज्यांच्यापर्यंत ह्या फॅसिलिटी पोचत नाहीत, अशा वस्ती विभागातल्या मुलींसाठी. मग तो वयोगट सुरुवातीला पहिला आपण 10 ते 18 असा वयोगट आपण घेतला. त्यांच्या मार्फत आपण हे प्रोजेक्ट सुरुवातीला चालू केलं. 21 जून 2024 साली आपला हा प्रवास मानसीचा सुरू झाला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला सांगायला खूप आनंद होतो की तुम्ही आता म्हणालात तसं की ही कन्सेप्ट कशी वाटली किंवा कसं सुरू करायची इच्छा झाली. तर थोडंसं माझं काम करताना माझी अशी इच्छा खूप होती की आपण एक समाजाचं काहीतरी देणं लागतो. त्याच्यामुळे मला तेव्हा अशी खूप माझी इच्छा होती की समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि अगदी योगायोगाने हा प्रकल्प माझ्यासमोर आला. त्यानंतर लगेचच मला संधी मिळाली की ह्या प्रोजेक्टची जबाबदारी घेऊन मी त्याला हातभार लावावा. दादांचं जे स्वप्न आहे, दादांची जी इच्छा आहे ती पूर्ण करायची मला खूपच छान संधी मिळाली असं मी म्हणेन. त्याच्यामुळे असा हा प्रवास आपला 21 जून 2024 साली वस्ती विभागातल्या खास करून की ज्यांच्यापर्यंत या फॅसिलिटी पोचत नाहीत अशा मुलींसाठी हा आपला प्रोजेक्ट सुरू झाला. ताई, मला आता असं ऐकिवात आहे की हा मुलींसाठी नाही तर आता याच्यामध्ये भरपूर प्रमाणावरती महिलासुद्धा सहभागी आहेत. तर हो. मुलीं ते महिला हा प्रवास कसा आहे? सगळ्यात पहिले तर मला त्यासाठी एक आभार मानायला आवडेल की आपल्या केळेवाडीच्या माजी नगरसेविका छायाताई मारणे आहेत. त्यांच्या प्रोत्साहनामुळे हा प्रोजेक्ट खूप जास्त छान बहरत गेला असं मी म्हणेन. कारण केळेवाडीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा टास्क हा असतो की मुलींना घराबाहेर आधी काढणं आणि त्या प्रोजेक्टमध्ये त्यांना सहभागी होण्याला भाग पाडणं की मुलींसाठी महत्त्वाचं काय आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं आरोग्य, आहार ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्याच्यामुळे मुलींचा सहभाग जसजसा वाढत गेला तसतसं महिलांची सुद्धा चौकशी तिकडे यायला लागली की महिलांकडनं पण असे प्रश्न यायला लागले की आम्हाला पण जर ह्याचा भाग व्हायचा असेल तर आम्ही करू शकतो का. जसं 10 ते 18 वयोगटासाठी योग खूप महत्त्वाचा आहे, तसंच मला असं वाटतं की 20पासनं पुढे अगदी 40-50 पर्यंत प्रत्येक महिलेला आरोग्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपला प्रवास फक्त मुलींपुरता मर्यादित न राहता आता महिलांचा सहभागसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात या मानसी प्रकल्पात आहे. येस, नक्कीच ताई. कारण की शरीर स्वास्थ्य हा आजच्या जीवनशैलीतला एक महत्त्वाचा भाग आहे आणि तो सगळ्या वयोगटासाठी लागू आहे. तर खूप छान की मुलींपासून सुरू झालेला हा प्रवास महिलांपर्यंत पोहोचला. मला आता हे जाणून घ्यायला आवडेल की साधारण आत्ता आपले किती योग वर्ग चालतात, कोणत्या विभागात चालतात आणि त्यांची संख्या किती किती आहे? आहे? मला खूपच आनंद होईल हे सांगताना, कारण अगदी एका सेंटरपासनं सुरू झालेलं आज आपलं मानसी हे जवळजवळ 40 सेंटरपर्यंत पोहोचलं आहे आणि 80च्या वर आपल्या बॅचेस आहेत. आणि आता फक्त कोथरूड पुरता मर्यादित न राहता कोथरूड, कर्वेनगर, कसबा पेठ
अशा सगळ्या विभागामध्ये आपण आपला मानसी प्रकल्प सुरू केलेला आहे आणि जास्तीत जास्त मुली आणि महिला या प्रकल्पाचा खूप छान आनंद घेत आहेत, त्याच्यात सहभागी होत आहेत, त्याचा फायदा करून घेत आहेत. ह्या गोष्टीचा खरंच मला खूप आनंद होतो. ताई, आपण फक्त योग वर्गापुरतं मर्यादित नाही आहोत, तर आपण त्यांच्या अम, गट हेल्थवरती, जसं की मी म्हणेन की त्यांना आपण पौष्टिक आहारही पुरवला जातो, त्याबद्दलही आपलं मत व्यक्त करा. मी जसं म्हटलं तसं सुरुवातीला की 10 ते 18 वयोगटासाठी आपण सुरू केलं, तर सगळ्यात त्याच्यामागचा उद्देश हाच होता की सर्वांगीण गोष्टी किंवा सर्वांगीण विकासासाठी त्यांच्यापर्यंत फॅसिलिटीज पोचतायत का नाही या गोष्टींवर जास्त आधी भर दिला गेला. त्याच्यामुळे पहिल्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण हेल्थ चेकअप त्यांचं, की आता मानसी अंतर्गत आपण काय काय त्यांना फॅसिलिटीज देतो किंवा त्यांच्यापर्यंत काय काय गोष्टी आपण पुरवतो. तर सगळ्यात पहिले हे हेल्थ चेकअप आपण त्यांचं केलं जातं. जसं तुम्ही आता म्हणालात तसं की बऱ्याच वेळेला मुलींमध्ये किंवा महिलांमध्ये रक्ताचं प्रमाण खूप कमी असतं पोषक आहार न मिळाल्यामुळे. आणि काम करणं म्हणजे आज आता वसई विभागातली प्रत्येक महिला ही घरकाम करणारी आहे, पण त्यांना योग्य एक आपण म्हणू की योगाच्या मार्फत एक योग्य प्रशिक्षण देणं खूप गरजेचं आहे. त्याचप्रमाणे 1 तासाचा समजा आपला व्यायाम झाला तर शरीराला काही पोषक तत्व मूलद्रव्य आहार. मिळाली पाहिजेत, त्या आहारा थ्रू त्यांना दिली गेली पाहिजेत. त्यासाठी मग असा विचार आला की त्यांना आपण एक पौष्टिक लाडू की ज्याच्यामध्ये सगळंच आणि अर्थात ते गुळाचे, की ज्याच्यामध्ये सगळे पोषक कंटेंट असतील असा आपण आहार त्यांना रोज देतो. त्याच्यामुळे आपल्याकडे आता रोज योगा झाल्यानंतर प्रत्येक मुलीला आणि महिलेला शेंगदाण्याचा लाडू, नाचणीचा लाडू किंवा पौष्टिक लाडू असा आपण वेगवेगळ्या प्रकारचा आहार त्यांना देतो. याच्यापुढे मला ताई हा प्रश्न विचारायचा आहे की मानसी त्रैमासिक शिबिर अरेंज हो, करते, एक खूप वेगळी कल्पना आहे आणि त्याच्या अंतर्गत खूप उपक्रम आत्ता 6 महिन्यात खूप झाले. तर बरोबर. पहिला आहे की रथसप्तमीचा 6 जानेवारी साधारण हो. 2026ला मानसीचा एक मोठा भव्य दिव्य कार्यक्रम झाला. त्याच्या पाठीमागे संकल्पना काय होती? एवढ्या मोठ्या प्रमाणावरती महिला एकत्र आणणं फार किचकट टास्क आहे. त्या बरोबर. एकत्र आल्या आणि रथसप्तमीचा एक वेगळा कार्यक्रम झाला. म्हणजे इतर जे बाहेर संक्रांतीचे कार्यक्रम किंवा रथसप्तमीचे कार्यक्रम होतात, त्याच्यापेक्षा मानसी प्रेरणा फाउंडेशनचा जो रथसप्तमीचा कार्यक्रम झाला, तो फार वेगळा होता. त्याचं वेगळेपण आम्हाला हो. सांगा. नक्कीच. आता आपण म्हटलं तसं, की वेगवेगळ्या विभागांमध्ये खूप वेगवेगळी सेंटर्स सुरू आहेत किंवा वेगवेगळ्या बॅचेस सुरू आहेत. तर त्याच्यामागचा एक पहिला सगळ्यात महत्त्वाचा उद्देश हा होता, की सगळ्या एरियांमधल्या महिला वेगवेगळ्या विभागातल्या महिला या एकत्र येणं. जसं आपण म्हणतो, की एक स्नेहमेळावा हो. किंवा ज्याला गेट टुगेदर आपण म्हणतो. तर त्याच्यामागचा पहिला उद्देश हा होता, की सगळ्यांचं एकत्रीकरण. त्याच्यामुळे तो एक रथसप्तमीचं निमित्त आपण साधलं, की सगळ्यात महत्त्वाचं माघ शुद्ध सप्तमीच्या दिवशी रथसप्तमी हा हो. दिवस साजरा केला जातो. सूर्यदेवाची जयंती आणि किंवा आरोग्याची पूजा. पूजा केली जाते. त्याप्रमाणे आपण असं एक हे केलं, की वेगवेगळ्या सेंटरला सगळ्याच महिला आणि मुली सूर्यनमस्काराचं सादरीकरण करतच असतात दरवेळेला. पण रथसप्तमी हा एक असा दिवस आहे, की जेव्हा सगळ्या महिला म्हणजे आपल्या हं. जवळ आता 2500च्या वरती महिला आणि मुली आहेत. तर त्यांचं सगळ्यांचं एकत्रीकरण करून ते सूर्यनमस्कार सादर करणं हा सगळ्यात मोठा उद्देश होता आणि रथसप्तमीला खूप छान रिस्पॉन्स सगळ्यांकडनं मिळाला. तुम्ही विचारलंत तसं, की सूर्यनमस्कार हा एकमेव व्यायाम असा आहे, की जो सर्वांगीण शरीरासाठी उपयुक्त असा आहे. आहे. आणि आपल्या इथे म्हणजे मानसीमध्ये सूर्यनमस्कार जर तुम्ही कधी बघितलात तर तो खूप वेगळ्या पद्धतीने घातला जातो. जातो. त्याच्यामागचं कारण सगळ्यात महत्त्वाचं हेच आहे, की पहिलं महत्त्वाचं कारण आहे हे, की मधुमेहावरती नियंत्रण. ह्या दृष्टीने आपण तो सूर्यनमस्कार घातला जातो. त्याच्यामुळे मला सगळे विचारतात, की तुमच्यात आणि बाहेरच्या सूर्यनमस्कारात वेगळेपण काय आहे? तर हाच सगळ्यात मोठा फरक आहे, की त्याच्यावर मधुमेहा थ्रू नियंत्रण ठेवलं जातं. अशा पद्धतीने आपण ते सूर्यनमस्कार घालतो. ताई, तुम्ही म्हणालात की खरंच आणि बोलता बोलता या आधी आपलं बोलणं झालं तेव्हा तुम्ही सगळ्या वयोगटासाठी हो. जो खुर्चीत असेल, हं. बैठक स्थितीतला आणि दंड स्थितीतला असे 3ही वेगवेगळ्या हो. प्रकारचे सूर्यनमस्कार घालता आणि अगदी तुम्ही योग्य बोललात की सर्वांग सुंदर, परिपूर्ण, सर्व वयोगटासाठी चालणारा. आणि आपल्याकडे काही महिलांचे असे फीडबॅकसुद्धा आलेले आहेत की तुम्ही जे आत्ता व्यक्त केलं मत की मधुमेहासाठी खूप हो. उपयुक्त आहे.
तर असेही काही अनुभव तुम्हाला आले असतील की मला काही फरक पडलाय, फरक पडला. तर तो एखादा शेअर केला तर खूप छान वाटेल. नक्कीच. वेगळे पण म्हणायचं झालं तर सगळ्यात महत्त्वाचं की आपण आज पारंपरिक पद्धतीने योगासन वर्ग घेतो. हं. पण त्याच्यात वेगळे पण हेच की सूर्यनमस्कार आपण वेगळ्या पद्धतीने घेतो आणि आत्ता आपण म्हणालो तसं की 3 वेगळ्या पद्धतीने सूर्यनमस्कार आपण सादर करतो किंवा महिलांना पण तसे ते शिकवले जातात, की ज्यांना गुडघ्यांचे त्रास आहेत ते खुर्चीवर बसून करू शकतात. ज्यांना उभंच राहता येत नाहीये, की ज्यांना खाली बसून करू शकतात, त्यांना बसूनचे सूर्यनमस्कार आहेत. त्याच्यामुळे आपण 3 वेगवेगळ्या पद्धतीने करतो आणि एक असं काही उदाहरण सांगायचं तर ते अवघड होईल. पण सगळ्यांचे फीडबॅक खूप जास्त चांगले आहेत, की फॅट बर्न म्हणजे आपल्या शरीरातल्या अतिरिक्त कॅलरीज ज्या आहेत, हं. त्या कमी करण्यासाठी सुद्धा या सूर्यनमस्काराचा फायदा होतो. मराठीत आपण त्याला मेद म्हणतो. मेद बरोबर. घालवणे वेद ही घालवणे. खूप महत्वाची आत्ता सगळ्यांची ती मोठी रिक्वायरमेंट हो, आहे हो. की मेद घालवणे. त्याच्यामुळे त्या सूर्यनमस्कारातनं शुगरवरती सुद्धा खूप जणांच्या कंट्रोल आलाय. म्हणजे मी असं एक उदाहरण देणं खूप हं. अवघड होईल. पण नक्कीच. त्याचा फायदा खूप जणांना मिळतोय त्या सूर्यनमस्काराचा. हा झाला एक रथसप्तमीचा कार्यक्रम आणि त्यानंतर मार्चमध्ये पण एक वेगळा कार्यक्रम झाला महिला दिन. तर साधारणतः सगळीकडे महिला दिनाचा कार्यक्रम म्हणजे खाण्यापिण्याची रेलचेल किंवा काहीतरी फॅन्सी अशाच गोष्टी असतात. पण मानसीचा महिला दिनाचा कार्यक्रम हो. हा खूप वेगळ्या प्रकारे साजरा झाला. जे तुम्ही मला सांगितलंय, ते आपल्या प्रेक्षकांना हे सांगावं म्हणजे त्यांचाही उत्साह वाढेल आणि नक्कीच, त्यांनाही नक्कीच. मानसीमध्ये खरं काय शास्त्रशुद्ध पद्धतीने आपण जो योगाचा पारंपरिक बेस घेऊन पुढे चाललेलो आहोत आणि हा फक्त शरीराशीच नाही तर मनाशी सुद्धा मनाशी काम निगडीत. करणारा आहे. बरोबर. तर त्याबद्दल थोडंसं सांगा. नक्कीच. आपण मगाशी म्हणालो तसं, की गेल्या काही महिन्यात मानसी ह्या शोधात आहे, की महिलांसाठी काय त्यांना नवीन देता येईल. येस. की रथसप्तमी झालं, महिला दिन आला. तर थोडंसं त्यामागचा उद्देश असा होता, की अ, आपण म्हणतो, की खेळीमेळीत एखादा व्यायामाचा प्रकार करणं. हं. आधी मुळात व्यायाम म्हटलं, की सगळ्यांना कंटाळा येतो. म्हणजे नकोच वाटतं. करेक्ट. पण स्पर्धा घेण्यामागचा किंवा महिला दिन साजरा करण्यामागचा उद्देश हाच होता, की प्रत्येक महिलेचं किंवा मुलीचं एक स्वप्न असतं, की आपल्यातलं जे टॅलेंट आहे, ते आपल्याला व्यक्त करता यावं किंवा आपल्याला तो एक प्लॅटफॉर्म मिळावा, की जिथे आपण हे दाखवू शकतो. त्याच्यामुळे महिला दिनाच्या दिवशी किंवा त्या दिवशी आपण असाच एक फॉर्मॅट बनवला असं मी म्हणू शकेन, की हो. त्यांना जे खेळ आपण दिले, ते सगळे शरीराशी, मनाशी निगडीत असेच खेळ दिले. मग त्याच्यामध्ये काही ब्रेन ॲक्टिव्हिटी होत्या, की थोडंसं एक ब्रेन आणि बॉडी कोऑर्डिनेशन ज्याला आपण म्हणतो, हो. तर त्या अंतर्गत आपण असे काही खेळ घेतले. त्याच्यामुळे नुसतं तिथे खाणं, खाण्याची रेलचेल किंवा नुसतंच गाणी, डान्स असं न करता योगाच्या माध्यमातून आपण त्यांच्यासाठी काय वेगवेगळे गेम घेऊ शकतो, यावरती जास्त आम्ही फोकस केला आणि त्याप्रमाणे तो महिला दिन वेगवेगळ्या सेंटरला खूप उत्स्फूर्तपणे साजरा साजरा केला झाला. गेला आणि त्याच्यामुळे प्रत्येक महिला खूप खुश होती, की आज त्यांच्यासाठीचा तो 1 तास त्यांनी खूप मनाप्रमाणे साजरा केला. आत्ता आपण महिला दिनापर्यंत आलो, पण त्याच्यानंतर तुमची जंगी तयारी सुरू होती. 21 जून 2026 आंतरराष्ट्रीय योग दिन दिवस खूप खूप मोठ्या प्रमाणात साजरा झाला. हो. मानसी प्रेरणा फाउंडेशन अंतर्गत स्वतः माननीय चंद्रकांत दादा पाटील उपस्थित होते. त्यांनी स्वतः योगाचं प्रात्यक्षिक केलं, ते हो. आम्ही सगळ्यांनी पाहिलंय. तर त्या योग दिनामध्ये जे स्टेजवरती महिलांना स्पर्धेचं वितरण केलं, बक्षीस क्रमांक दिलं. बरोबर. तर त्याचं वेगळेपण आणि ती जी मजा होती, महिला होत्या. मी पाहिलं की सगळ्या वयोगटातल्या होत्या. अ, म्हणजे अगदी नऊवारी साडी नेसलेली हो. महिला होती, जिला बक्षीस मिळालं होतं प्रथम क्रमांकाचं. दुसरी गोष्ट म्हणजे तिथे वय, शिक्षण ह्या कुठल्याच कुठल्याही गोष्टी गोष्टीचं बंधन नसताना त्या स्टेजवरती हसमुख पद्धतीने आणि ते स्वतःचं आवड हो. होतं, एक वेगळा उत्साह आणि त्यांच्यामध्ये तो आत्मविश्वास निर्माण झाला होता. तर त्याबद्दल थोडं सांगा? बरोबर. प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन देण्याच्या प्रयत्नात आम्ही असतो. म्हणजे मला असं सांगायला खरंच आवडेल, की वेगळेपण जर आपण प्रत्येक गोष्टीत ॲड केलं, तर त्याचा आनंद आमच्यासकट समोरच्याला. कारण माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय, की तर महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद. आनंद. त्याच्यामुळे सगळ्यात ह्यावेळेसचं 21 जूनचं एक संकल्पना अशी होती, की वर्षभर त्या महिला आज योगाची प्रॅक्टिस करतात. मुली, महिला सगळ्या हो. म्हणजे अगदी 10 वर्षापासनं 70 वर्षापर्यंत.
त्याच्यामुळे मग त्यांच्यासाठी काय वेगळं आपल्याला करता येईल हा एक डोक्यात विचार होता. तर स्पर्धा घेऊ शकतो का असा एक विचार डोक्यात आला, की आणि त्याच्यामागचा उद्देश हाच होता, की मला असं अपेक्षित होतं, की त्यांनी परीक्षेची तयारी सगळेच करतात त्यांच्या फेजमध्ये. फेजमध्ये. पण जेव्हा योगासाठीच्या एक स्पर्धा असतात तेव्हाची जबाबदारी वेगळी असते. एक क्लासला रेग्युलर येणं, की हो, आज आपल्याला स्पर्धेत भाग घ्यायचा आहे तर आपण क्लासला रेग्युलर गेलं पाहिजे. पाहिजे. त्याच्यामुळे त्याच्यामागची संकल्पना खूप वेगळी होती आणि थोडंसं आपण अगदी प्रेशर अभ्यासाचं किंवा जसं असतं तसं न देता त्यांनी त्या स्पर्धेला उतरावं अशी माझी खूप इच्छा होती. त्याच्यामुळे आम्ही यावेळेला 21 जूनला सर्व वयोगटासाठी 3 ते 4 वयोगट आपण घेतले त्याच्यामध्ये. मग मुलींचे, महिलांचे, अगदी ज्येष्ठ नागरिकांचे हो, सुद्धा. आणि मला सांगायला आनंद होईल की 850च्या वर रजिस्ट्रेशन आपल्याला स्पर्धेसाठी आली. मिळालं. आणि मग थोडंसं त्याच्यामागचा उद्देश हाही होता, की ज्यांचे नंबर आलेले आहेत, त्यांना 21 जूनला त्या कार्यक्रमामध्ये त्यांचा सत्कार करण्यात यावा, ही इच्छा खूप होती. त्याच्यामुळे मग त्याचं बक्षीस वितरण समारंभ आपण 21 जूनला केला. आणि महिलांनी खूपच म्हणजे मुली तर खूप छान करतात. करतातच. आज त्यांची तयारी खूप जास्त चांगली आहे. पण महिलासुद्धा तितक्याच ताकदीने त्यांनी त्या स्पर्धेमध्ये भाग घेतला. म्हणजे मला आवडेल सांगायला, की 60च्या पुढच्या महिला हो. ह्यांचा सहभाग इतका होता आणि इतकं सुंदर सादरीकरण केलंय. येस, म्हणजे येस. खरं सांगायचं तर आम्हाला तो रिझल्ट लावायला खूपच कठीण गेलं होतं. म्हणजे खरं काही आहे. काही सेंटर्सला तर रिझल्ट आम्ही टाय. अक्षरशः अर्धा-अर्धा तास, अर्धा-अर्धा मार्क असं करून आम्ही ते रिझल्ट लावले. पण ती एक प्रोसेस आहे हो. ज्याचा आनंद आम्हालाही खूप होता आणि सर्व महिलांनी आणि मुलींनी पण खूप त्याचा आनंद घेतला. येस. आणखी एक मोठी गोष्ट मला डिस्कस करायची ह्याच्या पॉडकास्ट माध्यमाद्वारे, की दादा स्वतः आले होते हो. आणि दादांनी त्याच्यामध्ये एक घोषणा म्हणेन मी, की शिक्षणातून स्वावलंबनाकडे बरोबर. हा एक त्यांनी युक्ती मांडली तिथे, की अशा पद्धतीने एक प्रवास सुरू हो. झालेला आहे. मानसीच्याच एक पॅरलल प्लॅटफॉर्म. तर त्याबद्दल थोडीशी माहिती. बरोबर. दादांनी त्या दिवशी आपल्या 21 जूनच्या कार्यक्रमात जसं तुम्ही घोषणा म्हणालात तसंच एक अनाउन्समेंट केली, की स्वावलंबन. हं. आज योगामधलं शिक्षण आणि त्याच्यातनं आपण करिअर करू शकतो आणि अर्थार्जनासाठी सुद्धा त्याचा उपयोग होऊ होऊ शकतो. शकतो. ह्यासाठी योगनिकेतन नावाची संस्था आपण सुरू केली. त्याच्यामागचा उद्देश हाच, की प्रत्येक मुलींनी योगाचं शिक्षण घ्यावं. त्याचं शिक्षण खूप व्यवस्थित अगदी म्हणजे पारंपरिक पद्धतीने त्याचं शिक्षण घ्यावं. ते शिक्षण पूर्ण करून त्यांनी त्याच्यात करिअर करावं. आज योगामध्ये अभ्यास करून त्यांना मिळणाऱ्या संध्या या खूप आहेत. खूप आहे. त्यासाठी आपण नाशिकचं योगविद्या गुरुकुल आहे. डॉक्टर मंडलिक गुरुजी आहेत. हं. तर त्यांच्या त्या संस्थेबरोबर ती सगळ्यात जुनी संस्था आहे हो. योगा महाराष्ट्रातली अग्रगण्य महाराष्ट्रामधली. तर त्यांच्याशी आपण योगनिकेतन आणि जोडलं गुरुकुल गेलं. असा आपण टायअप केलेला आहे. त्यांच्या अंतर्गत सगळे होणारे कोर्सेस आपण आपल्या योगनिकेतनमध्ये चालू केलेले आहेत. आणि मला आनंद होईल सांगायला, की पहिल्या 2 बॅचेस आपल्या प्रवेशच्या सुरू झालेल्या आहेत, त्या आहे. फुल झालेल्या आहेत. अरे वाह! वाह! आणि मुली यावेळेला प्रवेशच्या वर्गाला मुलींची संख्या खूप जास्त आहे. म्हणजे मी म्हटलं तसं, की अर्थार्जन हा हो. सगळ्यात मोठा भाग आहे. म्हणजे मला मुलींनी ॲडमिशन घेतल्यानंतर मला काही मुली पर्सनली विचारतात, की "मॅडम ह्याचा उपयोग आम्हाला पुढे काय होईल?" तर त्यांना मी हेच सांगते, की तुम्ही व्यवस्थित शिक्षण पूर्ण केलं कारण 1 वर्षाचा कोर्स आहे तो. पूर्ण फक्त आपण तो 3 वेगवेगळ्या ह्याच्यात टप्प्यांमध्ये. विभागलेला आहे. तर तो कोर्स पूर्ण केला, की तुम्ही ॲज अ योगा ट्रेनर म्हणून जसं हं. आत्ता म्हटलं तसं, की शिका आणि कमवा हं. या ह्याच्यात त्या मुली आत्ता आहेत. त्याच्यामुळे योगनिकेतनमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं, की त्या लगेचच मानसीमध्ये ॲज अ योगा ट्रेनर म्हणून काम करू शकतात. त्याच्यामुळे खूप छान संधी त्यांना ती उपलब्ध आहे आणि मी ह्या माध्यमातनं सगळ्यांनाच आवाहन करेन, की तुम्ही जास्तीत जास्त हे योगाचं शिक्षण घ्या. शिक्षण घ्या. आणि योगाचा प्रचार आणि प्रसार हा त्याच्यामागचा सगळ्यात मोठा उद्देश आहे. त्याच्यामुळे इथे असं योगनिकेतन पण मानसीच्या बरोबरीने आता सुरू झालेलं सुरू आहे. झाले. एकदा ताई थोडंसं मानसीकडे वळूयात. हो. मानसीच्या मुलींनी स्पर्धेमध्ये आत्ता भाग घेतला होता. तर त्याबद्दल थोडंसं एक्सप्लेन करा. कारण की स्पर्धांसुद्धा एक एक आजकाल हे खूप मोठं करिअर आहे हो. ह्याच्या असं योगासनांच्या स्पर्धेमधलं सुद्धा. हो. तर त्याबद्दल थोडीशी माहिती. जसं आपण आता रेग्युलर मुलींसाठी आणि महिलांसाठी योगवर्ग सुरू केलेत, तर थोडंसं मुलींवरती फोकस जास्त ठेवून
की आज त्या स्पर्धेमध्ये उतरून, जसं आपण अगदी ट्रायल मी म्हटलं की 21 जूनला आपण सगळ्यांसाठी स्पर्धा घेतल्या, तर त्याच्यातनं असं लक्षात आलं की मुलींमध्ये खूप जास्त पोटेन्शियल आहे. म्हणजे त्या करू शकतात. आज त्यांच्यासाठी त्यांना मोठा प्लॅटफॉर्म त्या देऊ शकतात, त्यांना तिथे त्या डेमो देऊ शकतात. त्याच्यामुळे हा विचार एक डोक्यात आला की मुलींसाठीच्या स्पर्धेची तयारी आपण केली पाहिजे. म्हणजे त्याच्यावरती थोडासा एक भर जास्त दिला. आणि 21 जूनच्या कार्यक्रमाच्या दिवशी दादांनी सुद्धा तेव्हा कार्यक्रमात असं हे सांगितलं होतं की मुलींनी पुढपर्यंत पोचलं पाहिजे. आज आपलं योगा माध्यमातून किंवा योगाच्या माध्यमातून स्पर्धेची तयारी करून पुढपर्यंत पोचणं, म्हणजे डिस्ट्रिक्ट, स्टेट, नॅशनल हे आलेच आहे, इंटरनॅशनल, ऑलिम्पिक ह्यापर्यंत मुली आपल्या पोचल्या पाहिजेत. त्यामुळे आता एक प्रत्येक गोष्टीची सुरुवात करायला मला असं वाटतं की त्याच्यासाठीची एक टीम बनवायला लागते. त्याच्यामुळे आज आता मला आनंद होईल सांगायला की गेल्या आठवड्यापासून 2 आठवडे झाले की आपण स्पर्धेची तयारी मुलींची सुरू केलेली आहे. आणि दर दिवशी म्हणजे दर शनिवार रविवार 2-2 तास त्यांच्याकडनं आपण तो सराव करून घेतो. आणि थोडंसं ह्या अंतर्गत त्यांना पुरेसा आहार सुद्धा मिळेल यावरती सुद्धा आपण जास्त करून लक्ष देणार आहोत. कारण नुसतं स्पर्धेची तयारी करणं तर नुसतं व्यायाम करणं असं नाहीये, त्याबरोबर बाकीच्या सगळ्या गोष्टी अनुषंगाने त्या आल्या. त्याच्यामुळे पुन्हा एकदा इथे हा मुद्दा आला की आहार नीट असेल तर त्या कुठेही पुढपर्यंत पोचू शकतात. आणि नुसतं आता स्पर्धेपुरता हे मर्यादित राहिलेलं नाहीये. तर मगाशी म्हणाला तसं की ह्याच्यात करिअरही तुम्ही करू शकता आणि पुढची चांगली नोकरीची संधी त्या मुलींना उपलब्ध होऊ शकते. त्याच्यामुळे आता स्पर्धेची तयारी मुलींनी खूप छान सुरू केलेली आहे. आणि नुकतंच त्यांना पुणे जिल्हा स्पर्धेत सुद्धा सहभाग नोंदवता आला. ही एक मोठी अचिव्हमेंट आहे ह्या 2 वर्षातली, असं नक्कीच म्हणायला हरकत नाही. कारण की ह्या वयामध्ये नवीन उत्साह असतो आणि जितक्या लहान वयामध्ये त्यांना प्रोत्साहन मिळेल, कौतुक मिळेल, तेव्हा आपला एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला जातो. आत्तापर्यंत त्या दररोज योग वर्गासाठी येत होत्या, माझं स्वास्थ्य चांगलं राहावं किंवा घरच्यांनी सांगितले म्हणून जात होत्या. पण आता त्यांचा दृष्टिकोन हळूहळू बदलेल आणि ह्याच्यामध्ये करिअर होऊ शकतं, ही नवीन गोष्ट त्यांच्या मनामध्ये रुजवली जाईल. जी सर्वात महत्त्वाची, जसं आपण मगाशी बोललो की माइंड, बॉडी, सोल, ही तिन्ही गोष्टींसाठी अत्यंतिक आवश्यक गोष्ट आहे. आणि ही तिन्ही गोष्ट एकाच ठिकाणी जर मिळत असेल तर याच्यापेक्षा काही सुवर्णयोग नाही. मुलींमध्ये आणि ना ती जिद्द खूप असते. म्हणजे आपण एखादा आता बोललो तसं की विचार एखादा जर त्यांच्या मनात रुजवला ना, तर ते त्यांच्यामध्ये ना ते पॅशन खूप असतं की, आणि मग सोडत नाहीत मुली की नाही मला आता हे करायचंय. त्याच्यामुळे मला 2 सेशन मध्येच त्या मुलींमधला हा फरक जाणवला. कारण पहिल्यांदा जेव्हा जिल्हास्तरीय निवड चाचणीसाठी आपण गेलो, मानसीतर्फे आपण 12-13 मुली आपण घेऊन गेलो होतो, तर तेव्हा त्यांना लक्षात आलं की आपल्याला काय तयारी करायची, आपल्याला कुठे पोचायचंय. म्हणजे त्यांना त्यांचं एक शेवटचं आपण म्हणतो की लक्ष त्यांना त्यांचं कळलंय की काय त्यांना करायचंय. त्याच्यामुळे त्या पद्धतीने त्यांनी स्वतःमध्येच ते बदल करायला सुरू केलेले आहेत. खूप सुंदर, खूप सुंदर. छान सुरुवात झाली. सुरुवात ह्याच्यात मी थोडंसं आणखी ॲडिशन करेन की मुलींना स्वतःच्या आरोग्याबरोबर तर त्यांना हे करता येणारच आहे, पण मानसी फॅमिली पूर्णपणे त्यांच्या पाठीशी आहे. त्यांच्या तिथे जाण्यासाठी, प्रवेश घेण्यापासून हे सगळं करण्यासाठी मानसी पूर्णतः बांधील आहे. हा जो मानसिक सपोर्ट हवा असतो, जो दादांनी त्यांच्यासाठी उपलब्ध करून दिलाय, तर खरंच दादांचं म्हणजे खूप मनापासून कौतुक. कारण की एवढ्या छोट्या गोष्टींवरती सहसा कोणी लक्ष देत नाही. आणि त्यांना हा जो मानसिक आधार आहे की बॅक ऑफ द माइंड, आपल्यालाही घरातनं बाहेर पडताना जर कुणाचा आधार असेल तर असं असतं की नाही, मी आता काही मिळू शकेल, म्हणजे एक जिद्द मनामध्ये तयार होते. ती मानसी त्यांच्या मनामध्ये निर्माण केली आहे मानसीने, त्याचा त्यांना भविष्यात खूप खूप त्याचा फायदा होणार आहे. आणि दादांचा उद्देश हाच आहे की पाठिंबा तर नक्कीच आहे, पण एक आपण महिला सक्षमीकरण जे म्हणतो ते त्यांना ह्या मार्फत खूप जास्त शिकवण्याची एक जबाबदारी म्हणते मी त्याला. त्याच्यामुळे दादांचं स्वप्न पूर्ण करणं हे माझ्यासकट माझ्या योगा परिवारातल्या सगळ्या शिक्षकांचं एक जबाबदारी आहे असं मी मानते. त्याच्यामुळे प्रत्येक मुलीला तितकाच सपोर्ट आपण आपल्या घरातलंच, आपण जसं फॅमिली मेंबरसाठी करतो तसंच आम्ही ह्या मुलींसाठी आणि महिलांसाठी करत असतो. त्याच्यामुळे मला खूप
आनंद होतो की मी याआधी या प्रोजेक्टची सहभागी आहे आणि मी खूप छान जबाबदारी आहे तर ती आपण एक पार पार पाडणं, पडतोय. त्याच्यामुळे मला आनंद होतो हे काम करत असताना. मला असं जाता जाता एक असं छान एक सहज एक सुचलं की दादांची खरं तर ही कर्मभूमी आहे. हा त्यांचा मतदारसंघ. दादा पुण्यात आले. पुण्यात हे पुणे हे ऑलवेज अग्रेसर होतं सगळ्या गोष्टींच्या बाबतीत. इथे महात्मा फुलेंनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला. महर्षी कर्वे यांनी त्यांचं स्त्री शिक्षणासाठी आपलं आयुष्य झटले ते. आणि दादांनी इथे येऊन त्यांचा आदर्श न घेता प्रत्यक्ष कृतीवर हो, काम केलं. हो. सो मला दादांचं खूप कौतुक वाटतं ह्या गोष्टीसाठी. कारण की आदर्श घेणं, ते फक्त बोलणं, पण त्याच्या व्यतिरिक्त पुढे जाऊन कृती करणं करणं. ही खूप मोठी खूप गोष्ट आहे. महत्त्वाची गोष्ट. आणि त्याचा जो इम्पॅक्ट आहे तो आपल्याला मानसिक आनंद देणारा तर हो. नक्कीच आहे. पण एक आपला परिवार फुलताना दादा आता जेव्हा पाहत असतील मानसी हो. प्रेरणा फाउंडेशनकडे, तर त्यांना एक स्वतःचा आत्मिक आनंद मिळणं आणि समाजाचं आपण परत काहीतरी देणं लागतो, ही जी भावना आहे हो. त्यांची आणि त्याचं हे आत्ता वटवृक्ष बहरताना पाहणं ही खूप खूप आनंददायी खूपच, गोष्ट खूपच. आहे. सगळं सांभाळताना, हा डोलारा सांभाळताना आर्थिक बाजू खूप सांभाळाव्या लागत असेल, की जसं पौष्टिक आहार देणं हो, महिलांना, हो. मुलींना वेगवेगळ्या स्पर्धेसाठी पाठवणं. तर अशा काही समाजोपयोगी संस्था असतात, ज्यांना खरंच कुठेतरी डोनेशन द्यायचं असतं किंवा हो. देणगी द्यायची असते. त्यांची इच्छा खूप असते, की आम्हाला आमची सामाजिक बांधिलकी म्हणून काहीतरी कार्य बरोबर. करायचं आहे. पण बऱ्याचदा असं नसतं, की मी फिजिकली, शारीरिक जाऊन तिथे काही गोष्टी करू शकेन. तर देणगी स्वरूपामध्ये जर काही लोकं असे इच्छुक असतील मानसीला हातभार लावण्यासाठी, तर मानसीला त्यांनी कशाप्रकारे संपर्क करावा? मानसी नक्कीच आनंदी होईल, की कोणी ह्या हो, प्रवासात हो. सहभागी झाले तर. पण मानसीला त्यांनी कशाप्रकारे संपर्क करावा? त्यांनी मानसीशी म्हणजे संपर्क करून हो. त्यांनी कसा हातभार लावावा? बरोबर. आपण म्हणालो तसं, की हा प्रोजेक्ट पूर्णपणे विनामूल्य आहे. म्हणजे आज मानसीतर्फे आपण ज्या गोष्टी करतो मुलींसाठी, महिलांसाठी, योग असू देत, आहार असू देत, ब्युटी पार्लर फॅसिलिटी आहे, डेंटल ट्रीटमेंट आहे. हो. तर ह्या सगळ्या गोष्टी मुलींना फ्री ऑफ कॉस्ट आहेत. त्याच्यामुळे आपण त्यांच्याकडनं एकही रुपया घेत नाही. त्याच्यामुळे अशा वेळेला मला खरंच सांगायला आवडेल, की जर संस्थांतर्फे डोनेशन देणं ही जी प्रक्रिया आहे ती मानसी परिवाराला सुद्धा नक्कीच आवडेल. त्याच्यामुळे मानसीची एक वेबसाईट आहे की ज्या वेबसाईटवरती आपलं पूर्ण डिटेल्स आहेत. त्याच्यात आपला फोन नंबर आहे. वेबसाईटच्या खालती डोनेशनची पूर्ण लिंक आहे की तुम्ही जर मानसी परिवाराला तुम्हाला मदत करायची असेल तर तुम्ही नक्कीच वेबसाईटला व्हिजिट करा आणि त्या वेबसाईटवरनं तुम्हाला सगळीच माहिती मिळेल आणि तुम्ही तिकडनं त्याला देणगी देऊ शकता. मी ह्या माध्यमातून सर्वांना आवाहन करते किंवा विनंती करते, की आपल्या प्रियजनांसाठी त्यांच्या वाढदिवसानिमित्त किंवा आणखी कोणतेही सोहळे आपल्या आजूबाजूला होत असतात, घरात होत असतात. तर मुलींच्या ह्या इतक्या सुंदर उपक्रमासाठी तुम्ही निश्चित देणगी देऊ शकता. ताई, आज खूप सुंदर हा प्रवास डोळ्यासमोरनं तुमच्या खूप गेला असेल, कारण की तुम्ही हो. खूप पहिल्यापासून ह्या प्रवासाच्या साक्षीदार आहात. अगदी पहिल्या सेंटरपासून आज 80 वर्ग दररोज चालवणं. म्हणजे मला आत्ता ह्याच्यावरनं एक सांगायला आवडेल, की जेव्हा केळेवाडीतलं पहिलं सेंटर झालं तेव्हा मी एकटी होते. आणि आज माझ्याबरोबर म्हणजे मी माझ्या मागे नाही म्हणणार, माझ्याबरोबरच 50 योग शिक्षिका आहेत, की ज्या वेगवेगळ्या स्तरावरती काम करतायत. तितक्याच सगळ्या सेवादूत आहेत, की ज्यांच्या मार्फत आपण प्रत्येक महिलांपर्यंत पोहोचू शकतोय. त्याच्यामुळे मला प्रत्येकाचे आभार मानायला नक्कीच आवडेल, की आज सगळे एकत्र येऊन आपण मानसीचा प्रवास हा पुढे पुढे घेऊन नेतोय. जात आहोत. हो. खूप आज आमच्या मानसी संवादच्या स्टुडिओत ताई तुम्ही आलात. तुमचे खूप खूप मनापासून आभार. खूप धन्यवाद. आणि खूप छान वाटलं हा सगळा प्रवास जाणून घेण्यासाठी. आमच्या सर्व प्रेक्षकांना एक नम्र विनंती, आजपासून आमचा मानसी संवाद हा यूट्यूब चॅनल सुरू झालेला आहे. या परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे. तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कारण की येणाऱ्या जे भाग आहेत आमचे पुढील भाग, त्या भागांमध्ये आपण आहार, आपल्या आचार, विचार ही जी चतुष्पृती म्हणतो आपण आयुर्वेदाची आणि योगाची, त्याबद्दल भरपूर चांगले तज्ज्ञ लोकं इथे येणार आहेत. त्या तज्ज्ञ लोकांशी आपण संवाद साधणार आहोत. वेगवेगळ्या विषयांवरचे पॉडकास्ट आपण घेऊन येणार आहोत. मग ते वेगळे आजार असू शकतात. त्याच्यात तुम्हाला अगदी शास्त्रशुद्ध जी आपल्या ग्रंथांमधली माहिती आहे,
अशी माहिती पुरवली जाणार आहे की एखादा फॉर एक्झाम्पल आपण घेतलं की डायबिटीस कसा कंट्रोल करावा किंवा त्याच्यासाठी योगामार्फत आपण कशा प्रकारे त्याच्यावरती मात करू शकतो, असे विविधांगी वेगवेगळ्या विषयावरचे पॉडकास्ट आपल्या चॅनलवरती येणार आहेत. त्यामुळे तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. नमस्कार. हरिओम.